Hello student, this is More Sir here. Today I welcome all of you in our virtual classroom which that ideal program arranged by our well-known college KB रोहमारे ज्युनियर कॉलेज कोपरगाव. ठीक आहे. लास्ट टाइम जो आहे साधारणतः मी पार्ट फर्स्ट जो आहे तो काय केला आहे ह्या पोएमचा अपलोड केलेला आहे. पार्ट फर्स्टमध्ये आपण जे पोएमचं जे काही इंट्रोडक्शन असेल त्याच्यानंतर आईस ब्रेकर्स ॲक्टिव्हिटी ज्या असतील त्या काय केल्या आपण कंप्लीट केलेल्या आहे. नाऊ टुडे वी आर गोइंग टू डील विथ द पोएम लाईन बाय लाईन. आज आपण काय करणार आहोत, लाईन बाय लाईन जी काही पोएम जी आहे ती काय करणार आहोत बघणार आहोत. पोएमचं नाव आहे चेरी ट्री. ओके, सो सी ऑन पेज नंबर 66. 8 years have passed since I placed my cherry seed in the grass. आता पोएट रस्किन बॉन्ड जो आहे तो सांगतो की साधारणतः किती वर्ष झाले आहे. 8 years have passed म्हणजे साधारणतः 8 वर्षापूर्वी काय झालं होतं, त्यांनी एक चेरीचं सीड जे आहे, सीड म्हणजे काय बी, ठीक आहे, म्हणजे चेरीचं जे काही बी जे आहे त्यांनी काय केलं होतं, लावलं होतं. मस्ट हॅव अ ट्री ऑफ माय ओन आय सेड, कारण त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये विचार आला होता की आपल्या स्वतःचं मालकीचं एक झाड असं, आपल्या स्वतःचं एक झाड असं. आणि ह्या संकल्पनेतून त्यांनी काय केलं होतं, 8 वर्षापूर्वी जे आहे ते काय केलं होतं की एक चेरीचं सीड जे आहे ते बी जे आहे त्यांनी काय केलं होतं, लावलं होतं. अँड वॉटर इट अँड वन्स अँड वेंट टू बेड. आणि त्यांनी सांगितलं की त्याला मी काय केलं होतं, पाणी घातलं आणि त्याच्यानंतर मी काय झालो, झोपायला वगैरे निघून गेलो अँड फॉरगॉट. आणि त्याच्यानंतर जे काही बी जे आहे मी लावलं होतं त्याच्याविषयी मी काय झालो होतं, पूर्णपणे विसरून गेलो होतो. बट चेरीज हॅव अ वे ऑफ ग्रोईंग. पण ते सांगतात की जे काही चेरीचं जे काही झाड असतं त्याच्या वाढीसाठी बराच वेळ लागतो. हे त्याचं स्वतःचं काही स्वतःच्या पद्धतीने काय होतं ते वाढतंय, मग त्याच्यासाठी बराच वेळ जो असतो चेरी वाढण्यासाठी लागत असतो. आणि त्यांनी सांगितलं की मधल्या काळामध्ये काय झालं होतं की ते जे बी लावलं ते वाढलं नाही, कदाचित असं समजून काय झालं होतं, मी ते विसरून गेलो होतो. दो नो वन्स केअरिंग व्हेरी मच ऑर नोविंग. आणि कोणालाही त्याच्याविषयी माहिती नाही किंवा कोणालाही त्याच्याविषयी जाणून घ्यायची काही काळजी कोणी करत नाही असं म्हटलंय त्यांनी. अँड सडनली दॅट समर नियर द एंड ऑफ मे. आणि त्यांनी सांगितलं की नंतर काय झालं होतं की जो काही समर व्हॅकेशन जे आहे, आपण जनरली उन्हाळ्यात सुट्ट्या वगैरे म्हणतो, सो समर म्हटले त्यांनी, उन्हाळा जो काय झाला होता एंडकडे आला होता, संपणार होता, एंड ऑफ द मे म्हटले. साधारणतः जूनमध्ये जो आहे तो पावसाळा सुरुवात होते आणि उन्हाळा जो आहे तो काय झाला होता, एंड झाला होता. आय फाउंड अ ट्री हॅड कम टू स्टे. आणि मग पोएट सांगतात त्यावेळेस माझ्या लक्षात आलं काय, आय फाउंड अ ट्री हॅड कम टू स्टे. ती जे काही बी लावलं होतं त्यातनं जे काही चेरीचं झाड जे आहे ते काय झालं होतं, उगवलेलं मला दिसलं. इट वॉज व्हेरी स्मॉल 5 months चाइल्ड. कसं होतं ते, एकदम 5 महिन्याचं जसं एखादं छोटं मूल असावं ना तसं ते चेरीचं झाड जे आहे ते काय झालं होतं, वाढलेलं होतं. लॉस्ट इन द टॉल ग्रास रनिंग वाईल्ड. काय म्हटलं, लॉस्ट इन द टॉल ग्रास म्हणजे काही उंचपणे जे काही गवत वगैरे वाढलं होतं त्याच्यामध्ये हे चेरीचं झाड जे आहे ते काय होत होतं, वाढलेलं होतं, त्यामध्ये हरवून गेलं असं म्हटलंय. लॉस्ट म्हणजे काय की ते जे काही उंच गवत वगैरे वाढलेलं होतं त्याच्यामध्ये मात्र हे चेरीचं झाड जे आहे ते दिसत नव्हतं. ठीक आहे. Goats ate the leaves, the grass cutter Skeeth split it apart, and a monsoon blight shriveled the slender stem. इवन सो. मग त्याच्यानंतर पोएट सांगतात बघा काय झालं होतं की जे काही गोट्स असतील, गोट्स म्हणजे काय, शेळ्या, त्या शेळ्या ज्या आहेत त्या काय करत, त्यांनी काय केलं होतं, ते जे काही झाड वाढलं होतं त्याची पानं खाऊन टाकली होती. त्याच्यानंतर जे काही ग्रास कटर आहे, ग्रास कटर म्हणजे काय, गवत कापण्याचा जो काही स्कीथ म्हटलंय, स्कीथ म्हणजे कोयता. मग गवत कापण्याचा जो काही कोयता आहे त्या कोयत्यामध्ये काय झालं होतं की तिची पानं जी आहे ती काय झाली होती, कापली गेली होती. ठीक आहे. अँड अजून सांगितलंय मान्सून ब्लाइट. मान्सून म्हणजे जे काही पावसाळा वगैरे असेल त्यामुळे त्याचं काय झालं, ब्लाइटचं मीन आहे नाश पावणे, कॉझिंग डॅमेज म्हटलंय, नाश पावणे. ठीक आहे. आणि पावसाळ्यामुळे काय झालं होतं की मान्सूनमुळे ते जे काही झाड जे आहे त्याचं काय झालं होतं की काही पार्ट जो आहे तो काय झाला, तो नाश पावला होता. आणि स्ट्रिवल्ड द स्लेंडर स्टेम. आणि स्ट्रिवल्डचं मीन आहे वाळणे. जे काही स्टेम, जे काही खोड जे आहे ते काय झालं होतं, त्याचं खोड जे आहे ते काय झालं, तो वाळलं होतं. ठीक आहे. नेक्स्ट स्प्रिंग आय वॉच 3 न्यू शूट्स ग्रो. आणि त्यांनी सांगितलं नेक्स्ट स्प्रिंग. नेक्स्ट स्प्रिंग म्हणजे काय, जे काही पुढचा जो काही ऋतू जो आहे, साधारणतः आपण वसंत ऋतू म्हणलो की त्याला वसंत ऋतूमध्ये त्यांनी सांगितले की मला ते जे काही झाड आहे त्याला मात्र 3 शूट्सचा मीन आहे कोंब. त्या खोडाला जे आहे ते वाळलेलं जे काही खोड होतं त्या खोडाला 3 कोंब आलेले माझ्या लक्षात आले, दिसले. द यंग ट्री स्ट्रगल अपवर्ड थ्रस्ट. आणि जे काही झाड जे होतं म्हणजे यंग ट्री म्हटलंय त्याला, जे काही झाड आहे
नाव्यानेच त्याला पालवी फुटलेली किंवा कोंब फुटलेलं, ते काय करत होतं, स्ट्रगल म्हणजे संघर्ष करणे, कशासाठी, टू कम अपवर्ड म्हणजे वरती येण्यासाठी, त्या गवतातनं वरती येण्यासाठी काय करत होतं, संघर्ष करत होतं. थ्रस्ट म्हटलं, थ्रस्टचं मीन आहे, ठीक आहे, वर ढकलणे किंवा वरती येणे. इट आर्म्स इन फ्रेश फिअर्स लस्ट, आणि त्यांचे जे काही जे आर्म्स आहे, आर्म्स इथं मीन्स काय आहे, त्याच्या फांद्या, थोडक्यात जे काही कोंब फुटले ते काय केले होते की ते एकदम फिअर्स फ्रेश फिअर्स लस्ट, फिअर्सचं मीन आहे उग्र, आक्रमकपणे, ॲग्रेसिव्ह, म्हणजे एकदम आक्रमकपणे काय केलं होतं त्याने, आपल्या जे काही फांद्या किंवा आर्म्स जे आहे ते स्प्रेड केले होते आणि ते वरती यायचा प्रयत्न करत होतं. कशासाठी म्हटलंय, फॉर लाईट अँड एअर अँड सन, म्हणजे प्रकाश, हवा आणि सन जो आहे, म्हणजे त्या उंच गावतातनं ते काय करत होतं, ह्या गोष्टी मिळवण्यासाठी, लाईट, एअर आणि प्रकाश जो आहे तो मिळवण्यासाठी त्या गावतातनं बाहेर येण्याचं काय करत होतं, धडपड करत होतं. आय कुड ओनली वेट ॲज वन हू वॉच, आणि पोएट सांगतात की मी काय करू शकलो, म्हणजे मी त्याचा काय केला, वेट केला, वॉन्डरिंग वाईल टाईम अँड रेन, आणि मध्ये बराच काळ जो आहे तो काय झाला होता, निघून गेला होता, म्हणजे असे बरेच पावसाळे जे आहे ते काय झाले होते, येऊन निघून गेले होते. मेड अ मिरॅकल फ्रॉम ग्रीन ग्रोईंग पेन, आणि एक आश्चर्य झालं होतं की जे काही ग्रीन ग्रोईंग पेन जे आहे, म्हणजे अनेक वेदना किंवा अनेक दुःख सहन करून ते झाड आता काय झालं होतं, मोठं झालं होतं. ठीक आहे, आता नेक्स्ट बघा, आय वेंट अवे नेक्स्ट इयर स्पेंट अ सीझन इन काश्मीर. आता पोएट सांगतो की पुढच्या वर्षी काय झालं होतं, मी जो काही माझी सुट्ट्या ज्या आहेत त्या एन्जॉय करण्यासाठी काश्मीरला गेलो होतो. केम बॅक थिनर रादर पुअर, आणि तिथून ज्यावेळेस आता मी परत आलो, कसा होतो मी, थोडासा थिन झालो होतो, हडकोळा झालो होतो, थोडा निस्तेज झालो होतो, इवन रादर पुअर, पुअर म्हणजे गरीब, कदाचित मी गरीबही झालो होतो. बट रिचर बाय अ चेरी ट्री ॲट माय डोअर, पण मात्र माझ्या दारामध्ये जे काही असलेलं जे काही चेरीचं झाड आहे त्यामुळं मात्र मी एक श्रीमंत असल्याची भावना जी आहे, फिलिंग जी आहे ती काय झाली होती, मनामध्ये आली होती. 6 feet हाय माय ओन डार्क चेरी, त्यांनी सांगितलं माझं स्वतःचं झाड जे आहे आता किती वाढलेलं होतं, 6 feet हाय, हे 6 फूट जे आहे इतकं मोठं झाड जे आहे ते काय झालं होतं, ते चेरीचं झालेलं होतं साधारणतः. अँड आय कुड स्केअर्सली बिलीव्ह इट अ बेरी, आणि ते सांगतात की माझा विश्वासच बसत नव्हता कुठल्या गोष्टीवरती, दॅट इट्स अ बेरी. बेरी माहिती ना, बेरी जनरली आपल्याकडे ते जे काही चेरीचं जे फळ येतं, साधारणतः बोरासारखं जे फळ, त्याला बेरी म्हणतात. सो एक बेरी जे आहे त्याला आली होती, ते बघून ते सांगतात की माझा विश्वासच बसत नव्हतं. कसं होतं, रायपंड अँड ज्वेल इन द सन, म्हणजे पिकलेलं आणि एकदम जसं एखादा दागिना जो आहे तसं चमकाव, तसं काय होत होतं, ते सूर्याच्या प्रकाशामध्ये काय होत होतं, ती बेरी जी आहे छोटी काय होत होती, चमकत होती. हंग फ्रॉम अ ब्रँच जस्ट वन, आणि एकच फळ जे आहे ते काय झालं होतं, त्या झाडाला आलेलं होतं, आणि ते एका फांदीला जे आहे ते काय झालेलं होतं, लटकलेलं होतं. ठीक आहे, अँड नेक्स्ट इयर देअर वेअर ब्लॉझम स्मॉल पिंक फ्रेजाईल क्विक टू फॉल ॲट द मेरेस्ट ब्रीथ द स्लिपेस्ट ब्रिज. काय सांगितलं बघा की पुढच्या वर्षी काय झालं होतं, आता मात्र त्याला काय, देअर वेअर ब्लॉझम, ब्लॉझमचं मीन आहे बहर येणे. ठीक आहे, आता पुढच्या वर्षी मोठ्या प्रमाणात जे आहे त्या झाडाला काय झाला होता, बहर आलेला होता, आणि तो बहर सांगितलाय पिंक फ्रॅजाईल क्विक टू फॉल, म्हणजे पिंक कलर त्याचे जे काही फुलं असतील ते बहरामध्ये, इवन फ्रॅजाईल होता. फ्रॅजाईल म्हणजे आपण त्याला नाजूक म्हणतो, एकदम धक्का लागला तरी पडून जातो. सो त्यांनी सांगितलं इतका जो काही नाजूक आणि एकदम पिंक कलर जो काही बहर आला होता त्यामुळे तो धक्का लागेल किंवा क्विकली फॉल व्हायचा. ठीक आहे, ॲट द मेरेस्ट ब्रिज द स्लिपेस्ट ब्रिज, आणि त्यांनी सांगितलं ॲट द मेरेस्ट द स्लिपेस्ट ब्रिज, म्हणजे नुसती वाऱ्याची झुळूक जरी आली तरी काय होत होतं, तो जो काही बहर जो आहे तो पडून जायचा. आय ले ऑन द ग्रास ॲट इज, आता त्यांनी सांगितलं की त्या झाडाखाली मी काय करतो की गावतोवरती एकदम आरामशीरपणे काय झालं होतो, लेचं मी नाही पडणे, म्हणजे एकदम आरामशीरपणे त्या झाडाखाली पडलो होतो. लुकिंग अप थ्रू द लिव्ज ॲट द ब्ल्यू ब्लाइंड स्काय, आणि त्यांनी सांगितलंय की त्या झाडाखाली झोपल्यानंतर ते जे काही पाला असेल त्यातनं जे काही, त्या पाल्यातनं काय करत होते, वरती आकाशाकडे बघत होते की जे काही ब्लाइंड स्काय आहे ते. ॲट ॲट द फिंचेस ॲज दे फ्ल्यू अँड फ्लिटेड थ्रू द डॅपल्ड ग्रीन, आणि त्यांनी सांगितलं ॲट द फिंचेस, फिंचेस म्हणजे काय, एक गाणारा पक्षी आहे की जो झाडावरती त्या चेरीच्या झाडावरती बसलेला असेल. त्यांनी सांगितलं ॲज दे फ्ल्यू, म्हणजे ते गाणारे पक्षी जे आहे ते झाडावरती आता काय करत असेल, ये जा करत असतील, त्यातनं उडून गेलेले असतील. अँड फ्लिटेड थ्रू द डॅपल्ड ग्रीन, फ्लिटेडचा अर्थ आहे भुरकून उडून जाणे, म्हणजे रायटर जो आहे, सॉरी पोएट जो आहे तो काय की त्या झाडाखाली झोपल्यानंतर वरती निरीक्षण करतो आकाशाचं, त्याच्या लक्षात आलं की जो काही फिंचेस जो आहे, म्हणजे फिंचेस पक्षी जे आहे ते काय होतं, भुरकून त्या झाडावरनं उडून जात आहे. इवन डॅपलचं मीन आहे टिपके. ठीक आहे, टिपके, आणि ते जे काही
थोडक्यात काय की जे काही लीव्ज जे आहे त्या लीव्जमधनं काय होतं की थोडं काही पार्ट जो आहे तो आकाशाचा असा दिसतोय, त्यामुळे काय होतं की ते ठिपक्यासारखं वाटतंय. ठीक आहे. While bees in an scarcity drank of nectar from each bloom. आणि अजून सांगितलं जे काही बीज आहे, बीज म्हणजे काय मधमाशा, ज्या काही मधमाशा ज्या असतील काय सांगितलं इन अन स्कॅस्टी, स्कॅस्टीचं मीन आहे तिथं मीन दिलं बघा फिलिंग ऑफ ग्रेट हॅपीनेस म्हणजे परमानंद, खूप आनंद, म्हणजे ज्या काही मधमाशा ज्या आहेत त्या पण खूप आनंदी आहेत आणि काय करताय त्या ड्रँक ऑफ नेक्टर, नेक्टरचं मीन आहे मध जे फुलांमध्ये असतं ते, ॲक्च्युअल नेक्टरचं मीन आहे अमृत, पण इथं आपण काय की तो मध म्हणून वापरतो. सो जे काही फुलांमधलं मध जे आहे त्या काय करताय त्या त्या गोळा करताय. अँड द सन सँक स्विफ्टली, आणि तिथं पडलेलं असतानाच एका बाजूला काय झालाय सूर्य जो आहे तो काय झालाय मावळलेला आहे, सँक स्विफ्टली. अँड द स्टार्स टर्न इन द स्काय, आणि आता मात्र आकाशामध्ये काय दिसू लागले स्टार जे आहे म्हणजे जे काही चांदण्या जे आहे ते काय होते आता मला आकाशामध्ये दिसत आहे. अँड मून मोथ्स अँड सिंगिंग क्रिकेट्स, आणि मून मोथ्स जे आहे मून मोथ्सचं मीन आहे जे काय रातकिडे. ठीक आहे. आणि सिंगिंग क्रिकेट्स, क्रिकेट्स म्हणजे पतंग, म्हणजे जे काही रातकिडे किंवा पतंग जे असतील ते काय करत होते आता तिथं घोंगवायला लागले असतील किंवा त्यांचा आवाज जो आहे तो यायला लागला होता. अँड आय यस, म्हणजे एकीकडे चंद्र आहे, ते रात्र आहे, चांदण्या आहेत, त्याच्यानंतर रातकिडे आहेत आणि आम्ही फ्रेज नाईट अँड स्टार्स अँड ट्री. आणि त्यांनी सांगितलं आम्ही सर्वजण काय करत होतो की जे काही रात्र किंवा जे काही चांदणे किंवा जे काही झाड जे आहे त्याचं मी काय करत होतो सगळ्यांचं कौतुक करत होतो, म्हणजे इतकं सुंदर दृश्य जे आहे ते काय होत होतं त्या झाडाखालून पोएट म्हणजे कवीला जे आहे ते काय होत होतं दिसत होतं. दॅट स्मॉल द चेरी ग्रोन बाय मी, आणि हे तेच झाड होतं की जे छोटंसं की जे मी लावलेलं होतं, आज मात्र त्याचं एका मोठ्या वृक्षामध्ये काय झालं होतं रूपांतर झालं होतं. सो दॅट इज द पोएम, हीच पोएमची थीम आहे की साधारणतः चेरी ट्रीवरती काय केले रस्किन बॉन्ड यांनी लिहिलेली आहे. ठीक आहे. आणि ही जी काही थीम घेऊन पोएम लिहिली खूप काही अवघड नाही, तरीसुद्धा काही अडचणी वगैरे तुम्हाला आल्यास तर तुम्ही काय करू शकता त्या मला कमेंटमध्ये विचारू शकता. ठीक आहे. आणि पोएम समजल्यानंतर तुम्ही त्याच्यावरचं जे काही ब्रेन स्टॉर्मिंग वगैरे असेल ते लिहून काढा. ठीक आहे. सो थँक्यू व्हेरी मच.